Good morning, all of you. In this lecture, we will start our problem number 2 based on ratio analysis, okay, and based on balance sheet. So, काय आहे बघूया प्रॉब्लेम मध्ये. Following are the balance sheet of X Limited as on 31st March 2013 and 31st March 2014. ओके, तुम्हाला इथे काय केलेले आहेत तर दोन्ही इयर दिलेले आहेत 2013 and 2014. Then liability आहे शेअर कॅपिटल, रिटेन अर्निंग, provision for income tax, debenture, account payable and other current liability. आता इथे डिरेक्टली तुम्हाला लायबिलिटी दिलेली आहे. त्यामध्ये काही लायबिलिटी ही फिक्स्ड आहे, काही आहे ती करंट लायबिलिटी आहे. अँड देन डिबेंचर लोन आहे. देन टोटल असेट मध्ये दिलेले आहेत बिल्डिंग अँड इक्विपमेंट, लँड, पेटंट, अकाउंट रिसिवेबल, इन्व्हेंटरीज, प्रिपेड एक्सपेन्सेस, कॅश अँड टोटल. ओके, आणि काय विचारलेलं आहे कॅल्क्युलेट फॉलोइंग रेशो फॉर 2 years आफ्टर प्रिपेरिंग व्हर्टिकल फॉर्मॅट स्टेटमेंट. ओके, आता इथे तुम्हाला स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे तुम्ही काय करायचं आहे आधी व्हर्टिकल स्टेटमेंट ड्रॉ करायचं आहे अँड मेक कंपॅरिझन आणि त्याच्यानंतरच तुम्ही काय करा त्याचं कंपॅरिझन करा. आणि त्यामध्ये मग रेशो विचारलेले आहेत. डेप्थ इक्विटी रेशो आहे, क्विक रेशो आहे, स्टॉक वर्किंग रेशो आहे अँड प्रोप्रायटरी रेशो आहे. राईट. सो यामध्ये आपण क्विक रेशो, स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो अँड प्रोप्रायटरी रेशो वी वेअर ऑलरेडी लर्न इन लास्ट प्रॉब्लेम. राईट. त्या प्रॉब्लेम मध्ये फक्त आपल्याला इक्विटी डेप्थ रेशो काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. बाकीचे रेशो तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकाल. ओके, सो लेट स्टार्ट. फर्स्ट आपण व्हर्टिकल बॅलन्स शीट ड्रॉ करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग रेशो 1 by 1 कॅल्क्युलेट करूया. सो हेडिंग द्या सोर्सेस ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंड, सोर्सेस ऑफ फंड मध्ये तुम्हाला नेहमी सांगते मी जसे की 3 पॉइंट येणार आहेत. फर्स्ट असेल कॅपिटल, सेकंड असणार आहे रिझर्व अँड थर्ड पॉइंट असणार आहे लोन. ओके, सो ऍज पर दी प्रॉब्लेम आपण जाऊया. फर्स्ट काय दिलेलं आहे बघा शेअर कॅपिटल मेन्शन करा. शेअर कॅपिटल अमाऊंट सांगा. शेअर कॅपिटल इयर वाइज किती दिसते शेअर कॅपिटल? 4,50,000. 4,50,000 फर्स्ट इयर अँड सेकंड इयर आहे 6,60,000. ओके, सो इयर वाइज मेन्शन करून घ्या बरं. फर्स्ट आहे 4,50,000. देन सेकंड इयरच्या कॉलम मध्ये डिरेक्टली आउटरला मेन्शन करा 4,50,000. सॉरी 6,60,000. 6,60,000. ओके, देन आणखी काय दिलेलं आहे रिटेन अर्निंग एक आहे बघा. ओके, सो नेक्स्ट पॉइंटला मेन्शन करा रिटेन अर्निंग. रिटेन अर्निंग अमाउंट पुटअप करा ऍज पर दी इयर. फर्स्ट इयर आहे 2,31,000 अँड देन सेकंड इयर ची अमाउंट आहे 2 लाख. ओके, सो सेकंड इयर आहे 2 लाख. आता आपण काय करतो नेक्स्ट कॅल्क्युलेशन करणार. याचं टोटल कॅल्क्युलेट करू आपण अँड दिस इज कॉल्ड द ओनर्स फंड. ओके, ओनर्स फंड किती येईल बघा. ओनर्स फंड, प्रोप्रायटर फंड असं आपण हेडिंग देतो. टोटल किती येईल 4,50,000 अँड 2,31,000. 6,81,000. 6,81,000. राईट, 6,81,000. आउटरला मेन्शन करा अमाउंट 6,81,000 अँड नेक्स्ट कॉलमची अमाउंट बघा किती येते
6,60,000 प्लस 2 लाख टोटल किती येईल? बोला फटाफट. 8,60,000. 8,60,000. राईट, 8,60,000. ओके, सो ह्याला हेडिंग द्या प्रोप्रायटर फंड्स किंवा ओनर्स फंड आपण म्हणतो. ओनर फंड्स पब्लिक प्रोप्रायटर फंड्स. देन हे झाले पॉइंट नंबर फर्स्ट. रिझर्व नाहीये. आता आपण काय घेणार आहोत ऍज पर दी प्रॉब्लेम. अजून काय दिलेलं आहे बघा बरं. डिबेंचर आहे. डिबेंचर हे कशाच्या अंडर येतात? डिबेंचर कशाच्या अंडर येणार आहेत? लोन. ओके, पॉइंट नंबर 3. लोन. लोन मध्ये एकच पार्ट दिलेला आहे डिबेंचर. मेन्शन करा. डिबेंचरची अमाऊंट किती दिसते? 2,20,000 आणि 1,80,000. डिबेंचर 2,20,000 and next column 1,80,000. ओके, सो म्हणजे लोन फंडची टोटल किती येईल तुम्हाला? लोन अजून काही दिलेला आहे का? नाहीये. सो लोन फंडची टोटल सेमच येणार आहे 2,20,000 and 1,80,000. 1,80,000. ओके, सो याला हेडिंग द्या लोन फंड. लोन फंड्स. इज इट क्लिअर? इथेपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला? नो मॅम. ओके, सो आता आपण काय करतो नेक्स्ट स्टेप मध्ये? कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेट करणार. राईट, सो कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजेच काय? ओनर फंड्स प्लस लोन फंड. दॅट मीन्स 6,81,000 प्लस 2,20,000. किती येईल अमाऊंट? कॅपिटल एम्प्लॉयड फर्स्ट इयर कॅपिटल एम्प्लॉयड बघा किती येईल? 6,81,000 प्लस 2,20,000. सांगा फटाफट. 9,01,000. ओके, 9,01,000. कॅल्क्युलेट करून बघा. फर्स्ट इयर मिळेल आणि सेकंड इयर 10,40,000. 10,40,000. पुटअप करून घ्या आणि हेडिंग द्या कॅपिटल एम्प्लॉय. हेडिंग येईल कॅपिटल एम्प्लॉय. कॅपिटल एम्प्लॉय हेडिंग द्या. नेक्स्ट हेडिंग ऍप्लिकेशन ऑफ फंड. ओके, ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये आपण काय करतो? अगेन 3 पार्ट करणार. फर्स्ट पार्ट फिक्स्ड कॅपिटल, सेकंड पार्ट मध्ये येईल इन्व्हेस्टमेंट आणि थर्ड पार्ट मध्ये येणार आहे वर्किंग कॅपिटल. ओके, सो वन बाय वन पुटअप करूया आपण. फर्स्ट पॉइंट फिक्स्ड कॅपिटल. फिक्स्ड कॅपिटल. ओके, फिक्स्ड कॅपिटल सॉरी फिक्स्ड असेट.
फिक्स्ड असेट मध्ये काय काय दिलेलं आहे बघा प्रॉब्लेम मध्ये, जर बोला फटाफट. प्रॉब्लेमच नाहीये तुमच्याकडे ना, राईट. ओके, सो बघूया आपण प्रॉब्लेम मध्ये. या बिल्डिंग अँड इक्विपमेंट आहे, लँड आहे, पेटंट आहे. ओके, हे 3 आहेत, हे असणार आहे तुमचे फिक्स्ड कॅपिटल. आणि त्याच्यानंतर आहे अकाउंट रिसिवेबल, इन्व्हेंटरी, प्रीपेड एक्सपेन्सेस अँड कॅश. हे काय असणार आहे तर तुमचे करंट असेट असतील. ओके, सो पुटअप करा 1 बाय 1. फिक्स्ड असेट मध्ये बिल्डिंग, अमाऊंट मेन्शन करा बिल्डिंग, इनर मध्ये मेन्शन करा आणि त्याची आउटरला टोटल घेतला तरी चालेल किंवा डिरेक्टली आउटरला घेतला तरी चालेल, काही हरकत नाही. सो इनर मध्ये घ्या बिल्डिंग 4,50,000 फर्स्ट कॉलम. सेकंड इयरची बिल्डिंग किती आहे 5 लाख. देन बिल्डिंग नंतर अजून काय सांगितलं होतं, लँड आहे. लँडची अमाऊंट किती आहे फर्स्ट इयर 80,000. देन सेकंड इयर सेम अमाऊंट आहे 80,000. देन नेक्स्ट पेटंट, पेटंट फर्स्ट इयर आहे 55,000 अँड सेकंड इयर आहे 65,000. टोटल करा आणि सांगा बरं किती येईल टोटल फिक्स्ड असेट. सो इथे मी हेडिंग देते टोटल फिक्स्ड असेट. टोटल करून सांगा किती येईल. 5,80,000. टोटल फिक्स्ड असेट फर्स्ट इयर. आउटरला अमाऊंट घ्या 5,85,000 फर्स्ट इयर. 5,85,000 अँड सेकंड इयर. सेकंड इयरची टोटल किती येईल 5 लाख प्लस 80,000 प्लस 65,000. सांगा. सेकंड इयर 6,45,000. फटाफट जरा कॅल्क्युलेशन करा बरं. 6,45,000. ओके, सो हेडिंग द्यायला टोटल फिक्स्ड असेट. देन पॉइंट नंबर 2, इन्व्हेस्टमेंट आहे का नाहीये. ओके, सो पॉइंट नंबर 2 हेडिंग जस्ट देऊन ठेवा इन्व्हेस्टमेंट नाहीये इथे, डॅश मेन्शन करा किंवा नील म्हणा. देन पॉइंट नंबर 3, वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मध्ये आपण काय घेतो, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ओके, सो हेडिंग द्या करंट असेट. करंट असेट बघा बरं तर काय काय दिलेले आहेत. करंट असेट बघूया काय आहेत. अकाउंट रिसिवेबल, इन्व्हेंटरी, प्रीपेड. ओके, सो 1 बाय 1 पुटअप करून घ्या. अकाउंट रिसिवेबललाच आपण काय म्हणतो, अकाउंट रिसिवेबल मीन्स डेटर्स. ओके, ऍज इट इज घेतलात तरी चालेल किंवा डेटर्स मेन्शन केलात तरी चालेल. अकाउंट रिसिवेबल इनर मध्ये अमाऊंट मेन्शन करा किती आहे अकाउंट रिसिवेबल. 54,000 फर्स्ट इयर and second year 46,000. ओके, देन नेक्स्ट अकाउंट रिसिवेबल नंतर काय आहे, इन्व्हेंटरी, प्रीपेड एक्सपेन्सेस अँड कॅश. मेन्शन करा 1 बाय 1. अकाउंट रिसिवेबल नंतर इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरीची अमाऊंट किती दिसते बघा बरं.
इन्व्हेंटरी आहे 3 लाख फर्स्ट इयर अँड सेकंड इयर आहे 3,12,000. So put up 3 lakh first year and second year 3,12,000. Okay. Then next इन्व्हेंटरी नंतर काय आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस नंतर 6,000 and 4,000. ओके. देन त्याच्यानंतर आहे कॅश. कॅशची टोटल अमाऊंट काय आहे बघा. कॅश आहेत 1,19,000 अँड सेकंड कॉलम आहेत 1,30,000. मेन्शन करा 1,19,000 अँड सेकंड इयर अमाऊंट आहेत 1,30,000. देन टोटल करा करंट असेटचे किती येईल बघा. टोटल करंट असेट हेडिंग द्या. टोटल करंट असेट सांगा आता किती येईल. 54,000 प्लस 3 लाख प्लस 6,000 प्लस 1,19,000. किती येईल अमाऊंट. टोटल करंट असेट कॅल्क्युलेट करा. आणि आन्सर सांगा किती येईल. दोन्ही कॉलमचे कॅल्क्युलेशन करा. 4,79,000. 4,79,000. Okay. 4,79,000 first year and second year 46, then 3,12,000, then 4,000 and 1,30,000. टोटल बघा किती येईल. 4,75,000. 75,000. 4,75,000. एक मिनिट. 75 येणार आहे का. आपण अमाऊंट एकदा चेक करूया. कारण इथे तरी 4,92,000 दिसते. इन्व्हेंटरीची टोटल 4,92,000. 4,92,000. येस 4,92,000. ओके. देन नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आता सांगा. नेक्स्ट स्टेपला काय करतो आपण. पॉइंट नंबर Current 3. liability. देन लेस Current करंट liability. लायबिलिटी. ओके. करंट लायबिलिटी काय काय दिलेले आहेत बघूया. लायबिलिटी मध्ये या करंट लायबिलिटी काय दिसत आहे. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स एक आहे. त्याच्यानंतर अकाउंट पेएबल आहे अँड देन अदर करंट लायबिलिटी आहे. ओके. सो वन बाय वन मेन्शन करा करंट लायबिलिटी. फर्स्ट प्रोव्हिजन फॉर टॅक्स. फर्स्ट इयर किती आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्स. एकच इयरची दिलेली आहे टॅक्स 84,000. इनर मध्ये मेन्शन करा 84,000. देन सेकंड इयरच्या इथे नील मेन्शन करा मग 0. देन नेक्स्ट आहे अकाउंट पेएबल. अकाउंट पेएबल. अकाउंट पेएबल. अकाउंट पेएबल फर्स्ट इयर आहे 58 and 64,000. मेन्शन करा 58,000 फर्स्ट इयर and second year 64,000. ओके. देन नेक्स्ट अकाउंट पेएबल नंतर अजून काय आहे बरं. अदर करंट लायबिलिटी. सो अदर करंट लायबिलिटी. अदर करंट लायबिलिटीज फर्स्ट इयर आहे 21,000. 21,000 and second year आहे 33,000.
33,000. सो टोटल करंट लायबिलिटी किती येईल बघा? 1,63,000. एक मिनिट हा. टोटल करंट लायबिलिटी 1,63,000 फर्स्ट इयर. 1,63,000 first year. Okay. And second year? Second year 97,000. किती? 97,000. Right. 97,000. 97,000. आता काय करतो आपण नेक्स्ट स्टेप मध्ये? करंट असेट मायनस करंट लायबिलिटी करायची, म्हणजे तुम्हाला टोटल वर्किंग कॅपिटल मिळेल. टोटल वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करा. टोटल वर्किंग कॅपिटल किती येईल बघा? टोटल वर्किंग कॅपिटल ए मायनस बी. 4,79,000 मायनस 1,63,000 किती येईल? 3,60,000. 3,16,000 येईल ना? किती येईल? 16. व्हेरी गुड. 3,16,000. ओके. And second year? Second year 4,92,000 minus 97 किती आले? 3,95,000. 3,95,000. राईट. सो हे आपल्याला मिळालं टोटल वर्किंग कॅपिटल. ओके. देन लास्ट स्टेप मध्ये आपण काय करणार? प्रॉब्लेम टॅली होतोय का बघणार. दॅट मीन्स टोटल वर्किंग कॅपिटल प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस फिक्स्ड असेट. सो टॅली होतोय का बघा बरं. टोटल फिक्स्ड असेट 5,85,000 प्लस वर्किंग कॅपिटल किती येईल बघा? कॅपिटल एम्प्लॉईड टॅली झाला 9,01,000. 1,000. Okay. And then second column 10,40,000. Is it clear? Is it clear? Yes, ma'am. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट आहे Yes. का? इट्स व्हेरी सिम्पल थिंग. यामध्ये काही हार्ड नाहीये. तर यावरून आपण काय करणार आहोत? रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके. जेव्हा तुम्ही व्हर्टिकल फॉर्मॅट ड्रॉ करताय वी कॅन इझिली कॅल्क्युलेट अवर रेशो. मग आता आपण कोणते रेशो लर्न केलेले आहेत? प्रोप्रायटरी रेशो आपण लर्न केला लास्ट लेक्चरला. स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो लर्न केलेला आहे. क्विक रेशो लर्न केलेला आहे. ओके. आज आपण फक्त काय करणार आहोत? डेप्थ इक्विटी रेशो फक्त मी कॅल्क्युलेट करून देणार आहे तुम्हाला. बाकीचे जे 3 रेशो आहेत आणि विथ त्यामध्ये एक इन्क्लूड करायचा करंट रेशो, असे बाकीचे रेशो हे तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात. जमणार आहेत का सगळ्यांना? तुम्ही लास्ट प्रॉब्लेमचा रेफरन्स घ्या आणि कॅल्क्युलेट करा. मी फक्त डेप्थ इक्विटी रेशो कॅल्क्युलेट करणार आहे. डेप्थ इक्विटी रेशो हेडिंग द्या. कोणता रेशो आहे? एकच आहे. डेप्थ इक्विटी रेशो. डेप्थ इक्विटी रेशो फॉर्म्युला असेल डेप्थ डिवायडेड बाय इक्विटी.
इट्स व्हेरी सिम्पल थिंग. ह्यामध्ये काहीही हार्ड नाहीये. ह्या रेशो मध्ये खूप सिम्पल रेशो आहे, ज्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, डेप्थ डिवायडेड बाय इक्विटी. आता डेप्थ तुम्ही काय केलेली आहेत, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे डेप्थ किती आहे. डेप्थ म्हणजे काय आहे, डिबेंचर. ओके, लोनच्या अंडर जे येणार पार्ट आहे तो असणार आहे आपला डेप्थ. सो इथे आधी इयर मेन्शन करा. फर्स्ट इयरचा वेगळा कॅल्क्युलेट करावा लागेल. इयर किती आहे, 2013 and 2014. ओके, सो फर्स्ट इयरचा डेप्थ किती आहे, 2,20,000. देन डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड. ओके, म्हणजेच किती येतील सांगा बरं. इक्विटी शेअर होल्डर्स प्रोप्रायटर फंड्स 6,81,000. 6,81,000. किती येईल सांगा, सॉल्व करा. 2,20,000 डिवायडेड बाय 6,81,000. डेप्थ इक्विटी रेशो किती मिळेल तुम्हाला, 2013 चा डेप्थ इक्विटी रेशो किती मिळेल, अरे बोला फटाफट. 2,20,000. आज सगळे बहुतेक स्टुडंट झोपलेले दिसत आहेत. वैभवी, अक्षता, हेमाली, कोण कोण आहे बघूया जरा. इकरा, कैवल्य, 0.32. हा 0. किती आले, 32. ओके 0.32. फर्स्ट इयर आला. सेकंड इयरचा कॅल्क्युलेट करायला जमेल तुम्हाला 2014 चा. चा कॅल्क्युलेट करायला 0.20. जमेल का. Yes, ma'am. ओके, सो बाकीचे कॅल्क्युलेट करा. काय काय कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला, डेप्थ इक्विटी रेशो सेकंड इयर, त्याच्यानंतर करंट रेशो आहे, क्विक रेशो आहे, प्रोप्रायटरी रेशो आहे आणि स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो आहे. ओके, इतके रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे. सो ऍज अ पार्ट ऑफ होमवर्क मी नेक्स्ट लेक्चरला सगळ्यांचे बुक चेक करणार आहे. ओके, त्यामुळे सॉल्व करून ठेवा. काही डाऊट्स असेल तर विचारा, पर्सनल मेसेज करून विचारला तरी चालेल. आणि सॉल्व केलेले जे तुमचे पेज आहेत ते मला पर्सनल सेंड करून चेक करून घ्यायचे आहे. ओके, चला आज आपण इथेच थांबू. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करूया. थँक्यू.